पुणे नगर रोडवरील वाघोली परिसरातील हे नेहमीचं चित्र. सकाळ दुपार संध्याकाळ कधीही या इथं हेच चित्र पाहायला मिळतं. वाहतूक कोंडीबरोबरच बेशिस्त वाहतूक या रस्त्यावरची सगळ्यात मोठी समस्या. चुकीच्या दिशेनं वाहन चालवणं, रस्त्याच्या कडेला वाहनं पार्क करणं, तुटलेले डिव्हायडर अशा एक ना अनेक समस्या वाघोली परिसरात नगर रोडवर आहेत. त्याचे परिणाम मात्र सामान्य प्रवाशांना भोगावे लागतात. रविवारी झालेला अपघात त्याचं भीषण उदाहरण म्हणता येईल. डिवायडर तोडून गेल्यानंतर त्या बाजूला टेम्पो ट्रॅव्हल्स गाडी येत होती, त्या गाडीवर जाऊन आपटला आणि त्यामध्ये मोठा अपघात झाला. त्यामध्ये 7 लोक डेथ झालीत आणि बाकीचे लोक जखमी झालेले आहेत. त्यामध्ये जो गाडीचा टँकरचा ड्रायव्हर होता त्याला कालच आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची कारवाई चालू आहे. चक्काचूर झालेल्या वाहनांच्या अवस्थेवरून अपघाताच्या भीषणतेची फक्त कल्पनाच करता येऊ शकते. हा अपघात म्हणजेही बेशिस्त वाहतुकीचे बळी आहेत. धड ब्रेकही नसलेला पाण्याचा टँकर डिव्हायडर ओलांडून या कार आणि मिनी बसवर आदळला. वाहतूक कोंडी आणि अपघात यातून स्थानिक नागरिकही सुटलेले नाहीत. त्यामुळे गावं आणि चौक असलेल्या या ठिकाणी फ्लायओव्हर करण्याची मागणी होती. रस्त्याची क्वालिटी ही खूप खराब आहे आणि हे जे आपण तुम्ही डिवायडर पाहतात सहज कुठली पण एक 2 व्हीलरसुद्धा गाडी तिकडून या साईडला येईल. त्यामुळं रस्त्याच्या डिवायडरची उंची वाढवणं हे खूप गरजेचं आहे. रस्त्याची सुद्धा एकदा पुनर्पाहणी केली पाहिजे की हा शास्त्रीयदृष्ट्या योग्य आहे का नाही, कारण खूपशा गाड्या या स्लिप होतात, खूप याला वळणं आहेत. वाघोली पुण्याच्या सीमेवर त्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण झालं. ग्रामपंचायत असलेल्या वाघोलीची लोकसंख्या 2 लाखांच्या वर गेली. त्यामुळे वाहनांची संख्या या परिसरात वाढली. त्याचबरोबर पुढे सणसवाडी आणि रांजणगाव या मोठ्या औद्योगिक वसाहतीसुद्धा आहेत. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच मोठी वर्दळ असते. त्यात पाण्याचे टँकर, खडीचे डंपर यांचीही मोठी संख्या नगर रस्त्यावर वाघोली परिसरात असते. वाहनांची संख्या प्रचंड वाढलेली असताना नगर रस्ता मात्र तेवढाच राहिला आहे. गाडी ज्यांच्या वाहन आहेत ती सुस्थितीत आहे का नाही त्याची एक तपासणी नागरिकांनी, सजग नागरिकांनी पाहण्याची गरज आहे. ह्या अपघाताच्या नंतर एक असा एक विषय समोर आलेला आहे की त्या टँकरचा जो काय पलटी झाला त्यामध्ये जे काय दुरुस्ती असेल ते अगोदर पाहणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे ज्यांचे काही चूक नसताना त्या लोकांना नाहक बळी गेलेले आहेत. रस्त्याची रुंदी आणि डिवायडरची हाईट आणि लेनची थोडी शिस्त आहे आणि रॉंग साईडने येणारी वाहनं खूप आहे, म्हणजे बेशिस्त आहे. ट्रॅफिक वाहनांची संख्याच खूप वाढलेली आहे आणि नियोजन थोडंसं झालं तर व्यवस्थित होईल. नगर रस्त्याचं रुंदीकरण करावं, सर्व्हिस रोड करावेत, गर्दीच्या किंवा गावच्या ठिकाणी फ्लायओव्हर करावेत या प्रमुख मागण्या नगर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी कराव्यात अशी स्थानिकांची मागणी आहे. यासाठी वेळ लागू शकतो. त्यामुळे बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईची धडक मोहीम आणि डिव्हायडरची उंची वाढवणं या उपाययोजना तत्काळ करण्याची मागणी होती. या 2 गोष्टी झाल्या तर नगर रोडवरील वाघोली परिसरातील वाहतूक मार्गावर येऊ शकते. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.